हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत मस्त असं कैरीचं पन्ह कसं बनवायचं। उन्हाळा म्हटलं म्हणजे उन्हाळ्यामध्ये लिंब खूप जास्त असे महाग होतात आणि कधी पाहुणे आपल्या घरी आलेत तर कधी लिंब असतात तर कधी नसतात। तर त्यासाठी अशा प्रकारचं जर कैरीचं पन्ह तुम्ही बनवून ठेवलं तर अगदी झटपट अगदी 5 ते 10 मिनिटात 10 ते 12 ग्लास पन्ह यापासून तयार होतं। तर अशाच प्रकारचं पन्ह आपण आज बनवून ठेवणार आहोत। अगदी तुम्ही हे पन्ह 1 ते 2 महिने छान अशा डब्यामध्ये किंवा मग स्टीलच्या एकदा छान पातेल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर या ठिकाणी मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत। तर ह्या तोतापुरी कैऱ्या आहेत। तर अशा प्रकारच्या कैऱ्या किंवा मग तुमच्याकडे जर देशी कैऱ्या मिळत असतील तर त्या तुम्ही कैऱ्या घेतल्या तरी सुद्धा चालेल। तर या ठिकाणी जे कैऱ्या आहेत तर त्या आपल्याला छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यावरती जो चीक वगैरे लागलेला असतो तर तो व्यवस्थित निघाला पाहिजे, म्हणजेच कैऱ्या ज्या आहेत तर त्या छान अशा स्वच्छ होतात। तर या ठिकाणी जे आहे तर पुढचं आणि मागचं देठ मी काढून घेतलं आणि अशा प्रकारे कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी कैऱ्या ठेवून घेतल्यात। तर ह्या कैऱ्या जवळपास अर्धा किलो कैऱ्या आहेत। तर आता या ठिकाणी आपल्या कैऱ्या बुडतील तर एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। खूप जास्त पाण्याची गरज नाही, यापेक्षा जरी तुम्ही कमी पाणी यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल। कुकर लावून घ्यायचं आणि कुकरच्या आपल्याला जवळपास 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी 2 शिट्ट्या करून झाल्या आणि कुकरसुद्धा आपलं छान असं थंड झालेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कैऱ्यांचा जो कलर आहे तो हिरव्यावरून असा थोडासा जो उकडल्यानंतर पिवळसर असा कलर होतो। तर या ठिकाणी जे आहे तर आपल्याला खूप जास्त अशा प्रकारच्या कैऱ्या शिजवून घ्यायच्यात, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण त्याला चाळणीमधून वगैरे चाळून घेऊ तर त्याला आपल्याला खूप जास्त असं स्मॅश करायची गरज पडणार नाही। तर आता अशा प्रकारे ज्या आहेत तर त्या कैऱ्या आपण यामध्ये एका प्लेटमध्ये काढून घेऊ, म्हणजेच त्या लवकर थंड होतील। तर तुमचे ज्या कैऱ्या आहेत तर त्या लगेच छान असे शिजलेल्या असतील तर साल जे आहे तर ते लगेचच वेगळं होतं, म्हणजेच तुम्ही जर सार लगेच या ठिकाणी काढून घेतलं तर कैऱ्या ज्या आहेत तर त्या लगेच छान अशा थंड होतात। तरी कैरी जी आहे तर ती थंड होण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिटं लागतात। त्यामुळे जे आहे तर पूर्ण अशा कैऱ्या व्यवस्थित थंड होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्ही त्या स्मॅश करा। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे जे आहे तर ते वरचे साल व्यवस्थित काढून घेते, म्हणजेच कैऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्या लगेचच थंड होतील। तर आता या ठिकाणी जे आहे तर ते सालाला थोडंसं काही लागलेलं आहे तर ते आपण ते सुद्धा काढून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सालाला जे आहे तर ते खूप जास्त अशा प्रकारे चिटकलेलं असतं, त्यामुळे एखाद्या चमचेच्या मदतीने तुम्ही जे आहे तर ते पूर्ण असं हे काढून घेऊ शकता। तर अशाच प्रकारे जे आहे तर ते मी सगळ्या कैऱ्यांचं काढून घेते। तर या ठिकाणी मी अशा प्रकारे जे आहे पूर्णाची चाळणी तर मी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे जे आहे तर ते आपल्याला कैरीपास जे आहे तर ती पूर्ण अशी छान व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी जर खूप जास्त अशी तुम्हाला गरम लागत असेल तर तुम्ही अशी चमच्याच्या मदतीने जे आहे तर ती सुद्धा अशा प्रकारे स्मॅश करू शकता। तर या ठिकाणी जी मधली आठोळी वगैरे असते तर ती मी व्यवस्थित काढून घेतली आणि अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने जे आहे तर ते मी छान असं स्मॅश करून घेते। जर तुमच्याकडे अशा प्रकारची चाळणी नसेल तर तुम्ही जे आहे तर एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे व्यवस्थित फिरवून घेऊ शकता आणि जर थोडी छोटी याच्यापेक्षा जर चाळणी असेल तर परत त्यावरनं एकदा छान असं हे गाळून घ्या, म्हणजे जे बारीक गुठळ्या वगैरे त्यामध्ये राहिलेल्या असतील तर त्या पूर्ण निघून जातील। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे तर ते पूर्ण छान अशी कैरी मी व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे चाळणीने। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बॅटर आहे म्हणजेच कैरीचं तर हे आपल्याला एखाद्या वाटीने वगैरे मोजून घ्यायचं आणि हे जेवढ्या वाटीने आपलं भरेल तर तेवढ्याच वाटीने आपल्याला त्यामध्ये बारीक केलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। तर ह्या वाटीने जे आहे तर ही फुल वाटी ते बॅटर भरलं आहे, तर त्यामुळे मी त्याच वाटीने 1 वाटी गूळ यामध्ये टाकून घेतला आणि सोबतच त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि सोबतच या ठिकाणी 1 चमचा वेलची पूड आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर खरं तर या ठिकाणी जे आहे तर वेलची मी साखरेमध्ये बारीक केली होती त्यामुळे ती 1 चमचा आहे। जर तुमच्याकडे तुम्ही जर डायरेक्टली करणार असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्धा किंवा पाव चमचा घातला तरी सुद्धा चालेल। तर या ठिकाणी आपल्याला एखाद्या विस्करच्या मदतीने किंवा मग चमच्याने हा जो गूळ आहे तर तो छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी जर तुम्हाला साखरेचा वापर करायचा आहे तर साखरेचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी गुळाऐवजी वापर करू शकता,
पण गुळाची जी टेस्ट येते तर ती साखरेमुळे येत नाही, म्हणून शक्यतो या ठिकाणी जे आहे पन्यामध्ये गुळाचाच वापर करा। कारण की कैरीचं जे पन्हं असतं ते उन्हाळ्यापासून आपलं जे खूप जास्त असं संरक्षण करतं। कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, खूप जास्त असं बाहेर ऊन असतं आणि आपण काही कामानिमित्त उन्हामध्ये बाहेर जातो आणि ऊन लागण्याची खूप जास्त अशी शक्यता असते। तर उन्हामधून आल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही जर अशा प्रकारचं कैरीचं पन्हं जर पिलात तर तुम्हाला अजिबात ऊन वगैरे लागणार नाही आणि उन्हापासून तुमचंसुद्धा खूप संरक्षण होईल। त्यामुळे अशा प्रकारचं जे आहे तर तुम्ही कैरीचं पन्हं बनवून ठेवू शकता आणि हे तुम्ही जवळपास 1 ते 2 महिने छान अशा प्रकारे स्टोअर करू शकता। आणि जर खूप जास्त पाहुणे तुमच्याकडे ॲट ए टाईम आले, जवळपास 5 ते 10, तर सरबतसुद्धा करायला आपल्याला खूप जास्त असा वेळ लागतो आणि कधी लिंब असतात तर कधी नसतात। तर अशा प्रकारचं जर कैरीचं पन्हं तुम्ही बनवून ठेवलं तर अगदी झटपट तुम्ही हे कैरीचं पन्हं पाहुण्यांनासुद्धा देऊ शकता। तर आता अशा प्रकारे जे आहे तर आपल्याला व्यवस्थित गूळ जो आहे तर तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। म्हणजेच जे आहे तर जी कैरीचा जो आंबटपणा वगैरे असतो तर त्या गुळामध्ये पूर्ण निघून जातो। तर यापेक्षा जर तुम्हाला कैरीचं पन्हं अजून जास्त गोड हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी गुळाचं प्रमाण वाढवू शकता। पण हे जे प्रमाण आहे तर हे खूप जास्त परफेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही एवढं जरी टाकलं तरी त्याला खूप जास्त छान असा गोडसरपणा येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान अशी लागते। तर आता अशाच प्रकारे जे आहे तर ते आपण पूर्ण गूळ या कैरीमध्ये छान असा मिक्स करून घेऊ। तर या ठिकाणी छान असा मी गूळ जो आहे तर तो व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि गूळ जो आहे तर तो आपला पूर्ण असा यामध्ये विरघळला आहे। तर आता आपण छान असं मी तुम्हाला यापासून कैरीचं पन्हं कसं बनवायचं तर ते दाखवते। तर या ठिकाणी मी एक ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे आहे तर 1 ते 1.5 चमचा, म्हणजे तुम्हाला जितपत गोड हवं असेल तर तेवढं तुम्ही यामध्ये जे आहे तर हे क्रश म्हणू शकता तुम्ही, आपलं कैरीच्या पन्ह्याचा क्रश अशा प्रकारे आपण घरगुती पद्धतीने तयार करू शकतो। तर या ठिकाणी मी जवळपास 1 ते 1.5 चमचा यामध्ये जे आहे तर ते क्रश टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये छान असं थंडगार पाणी आपण टाकून घेऊयात। तर या ठिकाणी मस्त असं कैरीचं पन्हं आपलं तयार आहे। तर आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे जेव्हा तुम्हाला प्यायचं असेल तर तेव्हा तुमच्याकडे जर पुदिन्याचे पानं वगैरे अवेलेबल असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून पिऊ शकता। याने खूप छान अशी टेस्टसुद्धा येते, कारण जो पुदिन्याचा जो फ्लेवर असतो, फ्रेग्रन्स असतो तर तो खूप छान असा यामध्ये लागतो। तर तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही मस्त अशा प्रकारे जे आहे तर पुदिन्याचे पानं यामध्ये टाकू शकता। चला तर मग या ठिकाणी मस्त असं आपलं कैरीचं पन्हं तयार आहे। अगदी उन्हाळ्यामध्ये उन्हाचा वगैरे त्रास होणार नाही आणि अगदी खूप जास्त पाहुणे अचानक आले तर काय करायचं, कसं करायचं, आणि लिंब जर नसतील आणि तेही उन्हाळ्यामध्ये खूप जास्त असे महाग असतात, तर अशा प्रकारचं कैरीचं पन्हं तुम्ही अगदी झटपट असं तयार करू शकतात। चला तर मग तुम्हाला मस्त अशी कैरीच्या पन्ह्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।